धन्यवाद डीजे. नक्कीच आमच्या अनंत दादा आपण पाहत बघ डीजे मास्टर त्यांना जर पाहिलं ना संपूर्ण 5 रात्रीमध्ये अक्षरशः सुमधुर संगीत मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. त्यांचं देखील कौतुक करूया. नक्कीच इथे जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे आता आपण पाहतोय थर्ड राऊंडची पहिली मॅच आपला भेटीस आली आहे. एका साईडला वाघाची वाडी टीम आणि एका साईडला जर पाहिला तर गोलेवाडी टीमचा जर विचार केला तर पहिला राऊंड मात्र विजय झाली होती आणि हायस्कोर त्यांचा देखील होता. त्यांना बाय मिळाली होती आणि ती आता थर्ड राऊंडमध्ये वाघाची वाडी टीम समोर भिडत देते. नक्कीच कृष्णा उगडा देखील इथे उपस्थित आहे. आपण देखील या व्यासपीठावरती नक्कीच कलिंगड देखील आपण पाहतोय त्यांच्या दुकान आपण पाहतोय. नक्कीच आस्वाद जरूर घ्यायचा आहे. 10 रुपयाला एक कप. चला जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे मॅच रंगली गेली आहे. एका साईडला गोलेवाडी टीम आणि एका साईडला वाघाची वाडी. वाघासारखी मात्र इथे खेळी करून आतापर्यंत इथे पोहोचलेत तीच टीम आपण पाहतोय. इथे मात्र पहिला चेंडू मात्र वेग पाहतोय. वेग आहे या गोलंदाजाकडे. नक्कीच का मला पनवेल एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं त्याचं मात्र प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना अविनाश वाघ आपण पाहतोय. वाघासाठी दरकाने फोडत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू इथं डॉट आलाय. इथे बॅटची एज लागते आणि फलंदाज देखील बाद होतोय. गोल्ड जर विकेट हॅट्रिक घेतली तर कृष्णा उगडा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लागलं जात आहे. नक्कीच इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र संदीप गोल्डन डकचा शिकार झालाय. यावेळी पुन्हा एकदा बॅटची कडा आणि पुन्हा एकदा फर्स्ट स्लिप मध्ये टिपला या जेल. बॅक टू बॅक दुसरा धक्का. तू चल मैं आया असंच आपण पाहतोय समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ठोक डीजे. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. धन्यवाद डीजे. नक्कीच आमचे प्रसाद दरेकर देखील येथे उपस्थित आहे. त्यांचं देखील मनपूर्वक असं स्वागत असेल. यस इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा मोठा झटका मात्र इथे दिला जातोय गोलेवाडी टीमला. नक्कीच जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अविनाश वाघ नक्कीच का मला पनवेल एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. का मला वाघाची वाडी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये देताना अविनाश वाघ आपण पाहतोय. एक मोठा खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतो बाय परंतु इथे पंचांना दंडित केलं जात आहे. 180 धाव मात्र इथे मिळली जाते. यस इथे मात्र अभांतर धावपण मात्र इथे खातं ओपन होतोय गोलेवाडी टीमचं. 1 धाव मात्र धावफलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा विकेटची संधी आणि विकेट क्रमांक 3 इथे
बॅक टू डग आउट येतोय फलंदाज बाद ठोक डीजे. हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. यस तरे बा इथे विकेट हॅट्रिक मात्र आपल्या नावावरती करतोय अविनाश वाघ. नक्कीच पनवेल एक्सप्रेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. नक्कीच गोलेबाडीला पूर्णपणे बॅकफुट वरती आता ढकललं जात आहे. एक धावफलकावरती आपण पाहू शकाल 3 विकेट आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच गोलेबाडी टीम आपला 12 खेळाडू इथे पाठवा. चला इथे बाहेर आलाय 2 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. गोलेबाडी टीम आतापर्यंत जाऊन पोहोचलेली. यावेळेस पुन्हा एकदा कमबॅक केलाय गोलंदाज अविनाश वाघनं. नक्कीच का मला ऐकवांच्या भूमिकेत घेतलं जातं याचं मात्र प्रात्यक्षिक उदाहरण मात्र इथे देत असताना अविनाश वाघ नक्कीच एक मोठं नाव खऱ्या अर्थानं आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये लाभलंय. आणि तोच आता खेळाडू आपण पाहतोय त्याची गोलंदाजी खऱ्या अर्थानं चांगली आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या जर परिभाषेत जर पाहिलं ना तर इथे मेडन षटक मात्र इथे हाताळलंय. परंतु 2 खराब चेंडू पाहिले. वाईट चेंडूच्या स्वरूपात 2 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आपण पाहू शकाल. इथे फुटबॉल सारखे स्कोर आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावरती आणि 3 गडी देखील बाद झालेत गोलेबाडी टीमच्या. पूर्ण बाकफुट वरती खऱ्या अर्थानं गेली टीम गोलेबाडी. कारण पहिल्या मॅच मध्ये